मिळवला ही माझी असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या कार्यकर्त्यांचं प्रामुख्याने मी अभिनंदन करेन की अतिशय चांगली लढत त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये दिली। वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये तर कार्यकर्त्यांनी अतिशय जोमाने आणि जिद्दीने काम करून तिथे एक चांगला नगराध्यक्ष आणि चांगल्या फरकाने निवडून आणून खालतीही चांगल्या संख्येचे नगरसेवक निवडून आणण्यामध्ये कार्यकर्त्यांचाच मोलाचा वाटा आहे। यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन। मालवण असो कणकवली असो या दोन्ही शहरांमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने लढले। कुठेही ते कमी पडले असे मी समजत नाही, पण शेवटी लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये जनतेच्या मताचा आदर ठेवायचा असतो। जनतेने जो काही निर्णय आम्हाला दिलेला आहे तो निर्णय आम्ही निश्चित पद्धतीने स्वीकारतो आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात पक्ष बांधण्याच्या दृष्टिकोनातून मालवण आणि कणकवली आम्ही काय काय निर्णय घेऊ शकतो, कुठे अजून सक्षम पद्धतीने लढू शकतो, संघटनात्मक अजून कसं घट्ट होऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पावलं उचलू। आणि म्हणून या सगळ्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मी शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार त्यांच्याकडे कणकवली आणि मालवण या दोन्हीचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे पद होतं ते आदरणीय निलेशजी राणेंचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्या जिल्हा प्रमुखांचं अभिनंदन करतो। अतिशय चांगली लढत त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचं पण नेतृत्व आदरणीय निलेशजींनीच केलेलं होतं आणि त्यामुळे ह्या दोन्ही शहरांमध्ये जो विजय मिळाला ह्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। शहर विकास आघाडीचे सगळे जे काही नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी शहराच्या विकासासाठी जे 27